बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, एखाद्याकडे धन दौलत पद पैसा प्रसिद्धी असेल, परंतु चांगली बुद्धिमत्ता नसेल, तर धन दौलत पद पैसा प्रसिद्धी म्हणजेच गाडी माडी सर्व काही असेल तर जाऊ शकतं. उदाहरणार्थ, एका गावातील श्रीमंत माणसाला 2 मुलं होती. त्या श्रीमंत माणसाकडे धन दौलत पद पैसा प्रसिद्धी होती, कारण तो वडिलोपार्जितच श्रीमंत होता. त्याच्या वडिलांकडून श्रीमंती आली होती, परंतु त्या माणसानं वडिलाच्या याच्यावर धन कमाल होतं, परंतु गावातील माणसानं त्यांना पद दिलं. त्या पदाचा त्यानं चांगला उपयोग केला आणि चांगलं नाव कमावलं. पुढं असे दिवसामागं दिवस गेले, त्याच्या मुलालाही त्यांना असं कमावलं. परंतु एक मुलगा शिक्षणासाठी पाठवल्यामुळं दोन्ही मुलं शिकवण्यासाठी पाठवले. दोन्ही, एक शिकला आणि एक मात्र बाई बाटली पत्ते मटका घुटका याचा नादी लागला. त्याच्यामुळं त्याचं आयुष्य आणि भविष्य खराब झालं. आणि दुसरा मात्र वडिलाचाच वारसा घेतला त्यानं, वडिलासारखंच त्यांनी ज्ञान घेतलं आणि नोकरकी न करता चांगला उद्योग व्यवसाय केला आणि समाजात सुद्धा चांगलं नाव कमावलं वडिलाचा वारसा घेऊन आणि पदही मिळवलं. पद घेऊन तो, वडिलांचं नाव फक्त सर्कलमध्ये होतं, तर यानं पूर्ण जिल्ह्यात नाव कमावलं. आणि हा दुसरा मात्र शिक्षणाला गेला आणि बाई बाटली पत्ते मटका घुटक्याचा नादी लागल्यामुळं त्याचं आयुष्य भविष्य खराब झालं. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघू एवढंच की ज्या कोणास जीवनात यशस्वी असेल त्यांनी असं कार्य करावं, म्हणजेच वडिलाचा वारसा घेऊन आपण जे चांगलं मार्गदर्शन घ्यावं आणि चांगलं पुढे जावं. नसतं अशी वेळ तुमच्या सुद्धा येऊ शकत. बंधू, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचाही काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यातसुद्धा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण माननो. धन्यवाद पुढे ढकल्याबद्दल.